मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांकरिता सभागृहामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळतील याविषयी माहिती उघड केलेली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ते याविषयी काय बोलले आहे ते आपण पाहणार आहोत. तर पहा, लाडक्या बहिणींसाठी एकनाथ शिंदेंची सभागृहात मोठी घोषणा. लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना वाढीव 2100 रुपयांची मदत कधी मिळणार असे विचारले जात आहे. याबाबत आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात मोठी माहिती दिली आहे. तर पहा काय माहिती दिलेली आहे, पुढे आपण समजून घेऊ. लाडकी बहीण योजना. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची एक लोकप्रिय योजना आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. सध्या पात्र महिलांकडून KYCची प्रक्रिया करून घेतली जात आहे. या प्रक्रियेदरम्यान महिलांना अनेक अडचणी येत आहेत. दुसरीकडे तर पहा, सरकारने सुरू केलेली ही योजना अतिशय लोकप्रिय ठरलेली आहे आणि योजनेत लाभ घेत असलेल्या महिलांना दर महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जात आहे. आणि सध्या योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांकडून KYC प्रक्रिया पूर्ण करून घेतली जात आहे. या प्रक्रियेदरम्यान काही अडचणी सुद्धा समोर येत आहे. नियमांचे उल्लंघन करून लाभ घेणाऱ्या अनेक लाडक्या बहिणींची नावे लाभार्थी यादीतून वगळण्यात आली आहे. या सर्व मुद्द्यांवर आज 10 डिसेंबर राज्य विधिमंडळात मोठी खडाजंगी झाली. विरोधकांनी या योजनेत मोठा घोळ झाला आहे असा गंभीर आरोप करत महिलांना 2100 रुपयांची वाढीव मदत कधी देणार असे विचारले. तर सत्ताधाऱ्यांनी विरोधकांचे आरोप खोडून काढले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तर लाडक्या बहिणींसाठी सभागृहात मोठी घोषणा केली. तर पहा, लाडकी बहीण योजनेत मोठा घोळ झालेला आहे. आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक यांना कामाला लावण्यात आले. त्यांना टार्गेट देण्यात आले. अमुक फॉर्म भरून झालेच पाहिजे असे त्यांना सांगण्यात आले. त्यावर या कर्मचाऱ्यांनी अनेक ठिकाणी बोगस फॉर्म भरले आहेत. या योजनेसाठी मोठी गडबड झालेली आहे. या गडबडीला कोण जबाबदार आहे? या योजनेसाठी वापरण्यात आलेला पैसा हे सरकारवर बसलेल्यांचे नाहीत, सत्तेत बसलेले मालक नाहीत. जनतेच्या पैशाचा हिशोब द्यावा लागेल, असा थेट जाब काँग्रेस नेते नाना पटोले यांनी विचारला. तर पहा, विरोधकांनी सरकारवर काय आरोप लावलेले आहे ते या ठिकाणी माहिती देण्यात आली आहे. 2100 रुपये कधी मिळणार? विरोधकांनी उपस्थित केलेल्या या प्रश्नांना महिला व बाल कल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी उत्तर दिले. लाडक्या बहिणींना नाव नोंदणी करण्यासाठी पोर्टल उपलब्ध करून देण्यात आले होते. तसेच ऑफलाईन पद्धतीनेही नाव नोंदणी करण्याची सोय उपलब्ध करून दिली होती. त्यामुळे कोणताही वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहन अदिती तटकरे यांनी केले. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाना पटोले यांना लक्ष्य करून तुम्ही लाडकी बहीण योजनेवर बोलू नये, या योजनेला तुम्ही विरोध केला होता. तुम्ही योजनेला विरोध केला म्हणूनच विधानसभा निवडणुकीत तुमचा पराभव झाला. आता आणखीन तुम्ही या योजनेला विरोध करतच आहात, तर भविष्यातही लाडक्या बहिणी तुम्हाला घरी बसवतील, असा हल्लाबोल केला. यासह लाडक्या बहिणींना 2100 रुपयांची वाढीव मदत कधी देणार असे विचारल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी योग्य वेळ आली की आम्ही लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा लाभ देऊ, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी सभागृहात केली. तर पहा, विरोधकांनी ज्यावेळेस सरकारसमोर प्रश्न उपस्थित केला की तुम्ही लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार आहात असे आश्वासन दिले होते, तर लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी देण्यात येणार आहे? तर यावर उत्तर देत असताना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी योग्य वेळ आल्यानंतर लाडक्या बहिणींना 2100 रुपये सुद्धा देण्यात येणार आहे असे उत्तर दिलेले आहे. राज्य सरकारची भूमिका स्पष्ट आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या लाभार्थी महिलांना 2100 रुपये नक्कीच मिळणार आहे. आता हे वाढीव 2100 रुपये कोणत्या महिन्यापासून लाडक्या बहिणींना देण्यात येणार आहे याविषयीची अधिकृत माहिती सरकारकडून आल्यावर या चॅनलवर नक्कीच तुम्हाला ती माहिती देण्यात येईल. तर अशी ही महत्त्वपूर्ण माहिती आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी येणारी नवीन माहिती पुढेही तुम्हाला लवकरात लवकर मिळत राहावी याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. This video collab Seco Computer and Tech